आणि मी अजिंक्यला पहिल्यांदा बघितलं. नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. गाडी खड्ड्यात गेल्यामुळे अजिंक्यचा भाऊ काका खाली आले, पण तोपर्यंत गाडी निघाली होती. नमस्कार वगैरे झालं आणि मग आम्ही सगळे लिफ्टने वरती गेलो. ते अजिंक्यच्या काकूचं घर होतं. आम्ही एक एक करून घरात गेलो आणि सगळ्यात शेवटी मी गेले. अजिंक्यने सगळ्यांना नमस्कार केला आणि समोर खुर्चीवर बसला. त्याचा पांढरा शर्ट मला अजूनही आठवतो. अजिंक्यने तो खास या कार्यक्रमासाठी विकत आणला होता. त्याच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास होता. मी आईच्या शेजारी बसले. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्याच वेळात मला लक्षात आलं, की यांच्या घरचे सगळेच गप्पाडे आहेत. 3 काकू, 2 काका, भाऊ, बहीण आणि जिजू अशी मजबूत फळी अजिंक्यच्या बाजूने होती. नेहमी बैठक म्हटली, की खूप ऑकवर्ड शांतता असते. पण इथे असं काही झालं नाही. मध्येच अजिंक्यच्या बहिणीचा छोटा मुलगा धिंगाणा घालत होता. अनेक ओळखी निघत होत्या. मूळ गाव, गोत्र, नातीगोती, पत्रिका, घराण्यांचा इतिहास अशा बऱ्याच विषयांवर गप्पा होत होत्या. बैठक अगदी बैठकीसारखी सुरू होती. मी आणि आई मात्र शांत बसून निरीक्षण करत होतो. अजिंक्यला माहित नसेल, पण अख्ख्या बैठकीत मी फक्त त्यालाच बघत होते. बघण्यासाठीच तर गेले होते ना मी.